आज तिच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे तिने एक निर्णय घेतला. तो निर्णय तिचं आयुष्य बदलणार होता. पण तो निर्णय काय होता हे समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळी 6 वाजले. अलार्म वाजला आणि ती उठली. घरातले सगळे अजून झोपेत, पण तिचा दिवस आधीच सुरू झाला होता. चहा, नाश्ता, डबा, मुलांची तयारी, कपडे, भांडी, एकामागून एक काम. सगळे घराबाहेर गेले. ती एक दीर्घ श्वास घेते आणि मनात म्हणते, आज मी माझा पहिला व्हिडिओ शूट करणार. मोबाईल चार्जिंगला लावते. ट्रायपॉड काढते, उघडते. इतक्यात तिची नजर हॉलमध्ये जाते. सोफ्यावर कपडे, टेबलवर खेळणी, कोपऱ्यात भांडी, स्वयंपाकघरात भांडी. ती स्वतःलाच म्हणते, अरे या बॅकग्राऊंडमध्ये हा व्हिडिओ कसा शूट करणार. बस मोबाईल बाजूला ठेवते आणि आवरायला सुरुवात करते. अर्धा तास, 1 तास, 2 तास घर छान दिसायला लागतं. तेवढ्यात पुन्हा लक्ष जातं, अरे पडदे जुने दिसत आहेत का. हे कुशन बदलू का. त्या फ्लॉवर पॉट तिथे नको, इथे हवा होता का. चला पुन्हा आवरायला घेतलं आणि पुन्हा सगळं जातं. झालं, आता सगळं व्यवस्थित झालं. आता पुन्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची. व्हिडिओ बनवायला सुरुवात घेतली. मोबाईल घेतला, पण माझा आवाज वेगळा येतो का, कारण माझ्याकडं चांगला माईक नाही आहे ना. मी छान दिसते का, कारण चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा माझ्याकडे नाही. पुन्हा तेच. तिसरा दिवस पुन्हा तेच. असं करता करता आठवडे गेले, महिने गेले आणि एक दिवस ती मोबाईल मधले जुने नोट्स वाचत होती. त्यात लिहिलं होतं, याच महिन्यात YouTube सुरू करायचं. पण तो महिना 6 महिन्यांपूर्वीचा होता. तिच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तिला अडवलं नव्हतं तिच्या घरच्यांनी, तिला अडवलं नव्हतं तिच्या जबाबदाऱ्यांनी, तिला अडवलं होतं फक्त सगळं परफेक्ट झाल्यावरच सुरुवात करायची या विचाराने. आणि हे फक्त तिच्या बरोबरच नाही, अनेक गृहिणींच्या आयुष्यात होतं. माझ्याही सोबत सुरुवातीला तसंच झालं. त्या पूर्ण दिवसात आणि जेव्हा अर्धा तास मोबाईल घेऊन बसतो तेव्हा कधी घरात पसारा दिसतो, कधी कुणी म्हणतं सतत मोबाईलच हातात असतो, कधी घरच्यांना वाटतं ही मोबाईल मध्येच असते, काय करते काय माहित. मग ती पुन्हा अपराधी वाटून घ्यायला लागते आणि मोबाईल बाजूला ठेवते. आणि जर घराकडे लक्ष दिलं तर व्हिडिओ मागे पडतो. व्हिडिओ करायला बसली तर घर मागे पडल्यासारखंच, म्हणजे अशी खंत वाटते. या 2 गोष्टींच्या मध्ये तिची स्वप्न अडकून पडतात. पण खरं सांगू, युट्यूबवर लोक तुमच्या महागड्या पडद्यांकडे बघत नाहीत, महागड्या सोफ्यांकडे बघत नाहीत, कॅमेरेकडेही पाहत नाही. ते पाहतात तुमच्याकडे सांगण्यासारखं खरं काही आहे का, तुम्ही त्यांच्या आयुष्यात काही बदल घडवू शकता का, किंवा तुम्ही त्यांचं मनोरंजन करू शकता का, की तुम्ही असं काय सांगता ज्यामधून त्यांना ते आवडेल आणि त्यांचा काही फायदा होईल. ना आवाज, ना एडिटिंग, ना आत्मविश्वास. पण सुरुवात केली की हे सगळं हळूहळू सुधारत जातं. म्हणून आज स्वतःला एकच प्रश्न विचारा, तुम्हाला खरंच पसाऱ्यामुळे थांबायचं आहे की त्या पसाऱ्याचा बहाणा करून. कारण परफेक्ट घराची वाट पाहताना कितीतरी जणी स्वतःची स्वप्न अपूर्ण ठेवतात आणि मन मारतात. तुमची स्वप्न एका न आवरलेल्या खोलीपेक्षा खूप मोठी आहेत. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ बनवताना सर्वात मोठी अडचण कोणती येते. आणि हो, घरच्यांचा सपोर्ट नसला तर त्यावर काय करता येईल याबद्दल पुढचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल किंवा पाहायला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की तसं मला कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच टिप्स आणि ट्रिक्ससाठी आणि मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्या ग्रो विथ कविता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या गोष्टीसह. तोपर्यंत खुश रहा.